बकर ईद उत्साहात साजरी करण्यात आली। या निमित्ताने सामूहिक नमाज पठण करण्यात आले। नमाज पठणासाठी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव एकत्रित आले होते। प्रेम आणि बलिदान यांचे प्रतीक असणारा बकर ईद सण मुस्लिम बांधवांकडून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। यंदा देखील शहर परिसरातील विविध मशिदींमध्ये सामूहिक नमाज पठण झाले। नमाज पठणानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेत शुभेच्छा दिल्या। धर्मगुरूंनी मुस्लिम बांधवांना संदेश देत सर्व धर्मियांशी सलोख्याचे संबंध ठेवावेत असे सांगितले। सुख, शांती, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना देखील केली। शहर परिसरात बकर ईद निमित्ताने मुस्लिम बांधवांमध्ये उत्साह दिसून आला। तसेच गोड खिरीसह बिर्याणी आणि इतर खाद्यपदार्थ देखील यावेळी लोकांना वाटण्यात आले। तसेच ईद निमित्त एकमेकांच्या घरी भेट देऊन खाद्यपदार्थांचा स्वाद घेतला। मुस्लिम ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुलांनीही ईदचा आनंद द्विगुणित केला। इस्लाम धर्मातील प्रमुख पैगंबरांपैकी हजरत इब्राहिम हे एक असून एकेकाळी अल्लाहने हजरत इब्राहिम यांची परीक्षा घेतली, ज्यामध्ये त्यांना सर्वात प्रिय गोष्टीचं बलिदान द्यायचं सांगितलं। यावर इब्राहिम यांनी आपला प्रिय मुलगा इस्माईलचं बलिदान द्यायचं ठरवलं आणि जेव्हा हजरत इब्राहिम यांनी आपल्या मुलाला कुर्बानीसाठी आणलं तेव्हा त्रास होऊ नये म्हणून डोळ्यावर पट्टी बांधली आणि अल्लाहने इस्माईलच्या जागी एक बकरा ठेवला, अशी एक कथा प्रचलित आहे। याचाच एक भाग म्हणून दरवर्षी बकर ईद निमित्त कुर्बानी दिली जाते।